जय जवान जय किसान जय विज्ञान। नमस्कार श्रोतेहो, नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग वन्यजीव गणनेत कसा होतो यासंबंधी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जंगलात किती वाघ आहेत किंवा यावर्षी हत्तींची संख्या वाढली का, हे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. पूर्वी वन्यजीवांची गणना करणं म्हणजे जीवावरचं काम होतं. पावलांचे ठसे शोधणं, विष्ठेचे नमुने गोळा करणं आणि महिनाभर जंगलात पायपीट करणं. तरीही आकडा अचूक येईलच याची खात्री नसायची. पण आता जंगलात शिरलाय एक डिजिटल डिटेक्टिव्ह, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI. आज आपण जाणून घेणार आहोत की AIमुळे प्राण्यांची गणती करणं सोपं कसं आहे आणि अचूक कसं झालं आहे. वन्यजीव गणनेसाठी जंगलात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स लावले जातात. हे कॅमेरे प्राण्यांच्या हालचालीनुसार लाखो फोटो काढतात. आता कल्पना करा, एका गणनेत जर 10 लाख फोटो जमा झाले तर ते माणसाला बघायला किती वेळ लागेल? कदाचित वर्षभर. पण इथेच AIची कमाल सुरू होते. AIकडे असे मशीन लर्निंग मॉडेल्स आहेत जे काही तासात या 10 लाख फोटोंमधून मोकळ्या जागा, हलणारी पानं आणि प्राण्यांचे फोटो वेगळे करतात. महत्त्वाचं म्हणजे हे AI इतकं हुशार आहे की ते वाघ, बिबट्या, मांजर किंवा कुत्रा यातील सूक्ष्म फरकही अचूक ओळखतं. यामुळे शास्त्रज्ञांचा वेळ वाचतो आणि मोजणीत मानवी चुका होण्याची शक्यता शून्य होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकाच वाघाचा फोटो 2 वेगवेगळ्या कॅमेऱ्यात आला तर तो दोनदा मोजला जाईल का? तर उत्तर आहे नाही. कारण AIकडे प्राण्यांच्या शरीरावरील पॅटर्न ओळखण्याची क्षमता आहे. जसं आपल्या हातांचे ठसे वेगळे असतात, तसंच प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे किंवा बिबट्याच्या अंगावरील ठिपके हे वेगळे असतात, युनिक असतात. AI या पट्ट्यांचं विश्लेषण करून प्रत्येक प्राण्याचं एक डिजिटल प्रोफाईल तयार करतं. समजा वाघ क्रमांक अ 2 किलोमीटर लांब दिसला तरी AI ओळखतं की हा तोच वाघ आहे, जो सकाळी दुसऱ्याच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. यामुळे डबल काउंटिंग टाळता येते आणि आपल्याला जंगलातील प्राण्यांचा नेमका आकडा मिळतो. भारतात नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेत याच AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. केवळ फोटोंवरून नाही, तर आता आवाजावरूनही प्राणी मोजले जात आहेत. घनदाट जंगलात जिथे कॅमेरे पोहोचू शकत नाहीत तिथे AI युक्त मायक्रोफोन्स बसवले जातात. पक्ष्यांची किलबिलाट असो किंवा हत्तींचा आवाज, AI या आवाजाच्या लहरींवरून त्या परिसरात किती प्राणी आहेत आणि ते किती सक्रिय आहेत याचा अचूक अंदाज वर्तवतो. जलचर प्राण्यांच्या जसं की डॉल्फिन्सच्या मोजणीसाठी तर हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. श्रोतेहो, वन्यजीव गणना आता केवळ आकडेवारी उरली नसून ते एक प्रगत विज्ञान झालंय. जेव्हा आपल्याला जंगलातील प्राण्यांची संख्या अचूक समजते, तेव्हाच आपण त्यांच्या संवर्धनासाठी योग्य धोरण आखू शकतो. AIमुळे आपल्याला ही निसर्गाची संपत्ती जपण्यासाठी एक नवी दृष्टी मिळाली आहे. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान जय विज्ञान।